तुमच्या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल? आमच्या आंदोलनाची दिशा असं आहे की संबंधित प्रशासनानं एक्साईज डिपार्टमेंट असू द्या, पोलीस यंत्रणेनं असू द्या किंवा RTOनं असू द्या किंवा एक्साईजनं असू द्या, यांनी जो आंदोलन ज्याच्या विरोधात आंदोलन होणार आहे त्याला एक साधं पत्र द्यावं, बाबा ह्यात कुठंपर्यंत टिकणार आहे किंवा बॉन्ड करावा. शासनाचा कुठे GR आहे का की पत्र द्यावं म्हणून? मग आता हे कसं चालणार? चळवळीच्या कार्यकर्त्यांना तुम्ही आता पत्र तुम्ही बॉन्ड दिलाय का? आता आंदोलनाला बसतो विषय ऐका ना जरा 2च मिनिटं. तुम्ही आता जे आंदोलनाला बसलाय तुम्ही असा बॉन्ड दिला आहे का त्यांना की मी बाबा त्यांनी बॉन्ड लिहून घेतला का तुमचा की आम्ही बाबा सत्यशोधा ह्याच्यासाठी आंदोलनाला बसलो आहे असं बॉन्ड दिला का? अहो मी जरी दिला नसला तर माझ्याकडनं बॉन्ड घ्यावा अशी मी अपेक्षा ठेवतो. बरोबर आहे का? बरोबर आहे. पण असा कुठे GR आहे का? नाही मग हे असंच झालं, आंधळं तर कुत्रपीठ खाते असं होणार आहे ना. मग मला काय म्हणायचं आहे तुम्हाला, तुम्ही जे आता आंदोलनाला बसलाय काही चळवळीचे कार्यकर्ते तोडपाणी करतात, कुठे पैसे घेतात किंवा काय पाकिट घेतात, असं काहीतरी घेतात. सण आला काय आलं की आंदोलनाला बसायचं आणि ती 4 दिवसाचं आंदोलन संपवायचं आणि घराकडे जायचं, एन्जॉय करायचं आणि बसायचं. पुन्हा 15 दिवसानं महिन्यानं पुन्हा आंदोलनाला आणि दुसरा कोणतरी बसतो. हे तुम्हाला म्हणायचं आहे. बरोबर आहे का? तोडपाणी करणारी मग काही 2 नंबर धंदे आहेत ते पण चळवळीचे नेते आहेत, त्यांचे सुद्धा आहेत. मग पोलीस डिपार्टमेंटला तुम्ही म्हणता की बाबा तुम्ही आंदोलनाला बसणाऱ्यांना सहकार्य करता, तुम्ही आंदोलन मागे घ्या म्हणता. मग तुम्ही त्यावेळेस पोलिसांना का म्हणत नाही की आम्ही आंदोलन मागे घेणार आहे? पोलीस डिपार्टमेंटने तुम्हाला कारवाई केली की तुम्हाला दाखवली की तुम्ही थांबता. आता उद्या ह्याच आंदोलनाला तुम्हाला पोलिसांनी आश्वासन दिलं की तुम्ही थांबणार. आमचा म्हणण्याचा उद्देश काय आहे, तुम्हाला हा प्रश्न सादर करतो. तुम्हाला हे तुम्ही आयुष्यभर बसणार आहे इथंच? नाही बसणार. अहो मी 6 प्रश्न समाजासमोर समाजाच्या पादरात टाकून बाजूला होणार. प्रश्न बरोबर आहे, आम्ही तुमच्या मागण्या बरोबर आहेत, आम्ही मान्य करतो. आहेत अशी पण लोक आहेत, नाही असं नाही, तोडपाणी करण्यासाठी आहेत. परंतु असा कुठे GR नाही आंदोलनाला बसताना तुम्ही बॉन्ड लिहून घ्या किंवा द्या किंवा घ्या त्यांनी, असा कुठेही नाही. उद्या तुम्हीच किंवा आणि एखाद्या संघटनेला चळवळीतला येणार आणि तेव्हा म्हणणार बॉन्ड कशासाठी लिहून द्या, कुठे GR आहे मला दाखवा. त्यावेळेस तुम्ही काय करणार? काहीतरी निर्बंध लागून घेतले पाहिजेत का नाही? म्हणजे तुम्ही थोडक्यात असं म्हणायचं आहे तुम्हाला की 2 नंबरवाल्यांना तुम्ही पाठीशी घालता असं म्हणायला लागेल? दाखवा तसं. 2 नंबरवाल्याचा आणि माझा संबंध नाही. नाही ना, कुठल्याही 2 नंबरवाल्याच्या लोकांना तुम्ही आता म्हणता की नाही हा. मटका, जुगार, ताडी, दारू, अवैध धंदे सगळ्यांच्या तुम्ही यांच्याकडे सेटलमेंटसाठी बसते ही चळवळीची लोक. चळवळीतली सगळी बसत नाहीत, 2-4 हाताच्या बोटावर मोजत तोडपाणी करण्यासाठी बसतात. हा बरोबर आहे की नाही? बरोबर. मग असं सांगा ना एखादा तरी काय प्रशासनाला चौकशी करायचं हे प्रशासनानं बघावं. प्रशासन. हा ठीक आहे. मग पोलीस डिपार्टमेंट जेव्हा आम्ही कारवाई केल्या, 10 कारवाई झाल्या, 200 कारवाई झाल्या, त्यांनी पोलिसांनी दाखवलेलं असतं इथं आणून त्यांना पत्र दिलेलं असतं की आम्ही कारवाई केल्या, तुम्ही आंदोलन स्थगित करावं. हे माझ्याकडे पुरावे आहे. तुम्ही मगाची गाडी सरांना जे म्हणला ना, असं काय पोलिसांनी दिलेलं नाही. पोलीस काय सांगतात, आम्ही त्यांच्यावर कारवाई केलेली आहे हे पत्र इथं आणून दाखवतात. पोलिसांच्यावर पण आमचा आरोप नाही, आंदोलनकर्त्यांच्यावर आरोप नाही किंवा तुमच्यावर पण आरोप नाही. आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे की 2 नंबर धंद्यावाले तुम्ही, ते चळवळीचे आणि पोलीसवाले, या तिघांच्या भांडणात 4थ्याचा लाभ होतोय. म्हणजे कोणाचा? 2 नंबरवाल्यांचा फायदा होतो असं तुम्हाला वाटत नाही का? आपला आणि त्या 2 नंबरचा अवैध धंद्याचा दुरान्वयी संबंध नाही. फक्त चळवळीच्या नावाखाली बसायचं, खंड्या गोळा करायची. त्यामुळं सर्वसामान्य एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला सुद्धा प्रशासन रिस्पेक्ट देत नाही, म्हणून मी बसलोय. बरोबर आहे, तुम्ही असं बसलो ना. मग तुम्हीच असं काय म्हणत नाही, सर्व चळवळीचे कार्यकर्ते, संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, सर्व राजकीयांनी एकत्र येऊन हा 2 नंबर धंदा आपल्या कराड तालुक्यातनं नव्हे सातारा जिल्ह्यातनं मुक्त करूया असं का वाटलं नाही? असा का तिथं उल्लेख केला नाही? त्याच्यासाठी का म्हणताय? कसलं बनू द्या, कसलं बनू. तोडपाणी करणारे काहीतरी आंदोलन करते आहे, बरोबर आहे की नाही? मग तुम्ही असं करा ना, सगळ्यांना एकत्र घेऊन तुम्ही का आंदोलन करत नाही? अहो मी पहिल्यांदा सांगितलं 2 नंबरचा अवैध धंद्याचा आमचा दुरान्वयी संबंध नाही. फक्त आम्ही चळवळीच्या कार्यकर्त्याच्या चुकीमुळं दुसऱ्याला बोट होत. हां, म्हणून आम्ही तेच सांगायला, तेच माझा मुद्दा आहे तुम्हाला की सगळे एकत्र येऊन की बाबा काय जण अशी करतात,
काही जण अशी करतात, तोडपाणी करतात. त्यासाठी आपण सगळे एकत्र येऊ. जे तोडपाणी करणार आहे ते येणार नाही. ठीक आहे, त्यासाठी 1 महिन्यानं मी आंदोलन लावतो, नावं घेऊन लावतो. नावं घेऊन आम्हाला लावतो. तेच नाही तुम्ही लावा, ती लावा, परंतु आम्हाला काय म्हणायचं आहे, तुम्ही तुमचं आंदोलन आत्ताचं सत्य शोधा ही योग्य आहे. दुसरी एक गोष्ट, पोलीस डिपार्टमेंटची कारवाई होत्या, त्यांनी आणून दाखवते तिथं जो आंदोलनाला बसत ते कोण पण असतो. अहो, कुठं दिलं काय कालच्यानं कोण आले का माझ्याकडे विचार? बाकीच्या आतापर्यंत आंदोलन झाले त्यांना दिलंय ना, त्यांनी कारवाई कोणावर झाल्या काय झाल्या दिलंय त्यांना. परंतु आता ह्याच्यामुळे काय होतं, तुम्ही जे चळवळीचे कार्यकर्ते किंवा पोलीस डिपार्टमेंट या तिघांच्या भांडणात या 2 नंबरवाल्यांचं साधतंय. म्हणून आता ही तुम्हाला व्हिडिओ दाखवल्या की आता धंदा चालू आहे, ती कोणामुळे चालू आहेत? तुमच्या या 3 व्यक्तींच्यामुळे चालू आहे. तू सांग त्याला, तू सांग त्याला, हे ना सांग त्याला. मग तुम्ही तिघं भांडायचं आणि तिकडे त्यांचं चालू असतं. ही प्रूफ आहे आत्ता माझ्याकडे, मी खोटं नाही बोलत. नसेल तर आता माझ्यासाठी गाडी चला दाखवतो. पोलिसांनी पत्र दिले, दुसऱ्या दिवशी धंदे कसे चालू होतात? मग अहो आम्ही काय सांगतो त्याच्यासाठी चाललंय की हे शोधून काढा, आम्हाला खरं तसं कोण आहे म्हणायचंच खोटं कोण आहे नाही. ते शोधा ना. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का पोलिसच सगळेच ते कोण आहे ते शोधा. असं मग तुमचा आरोप पोलिसांच्यावर आहे का 2 नंबरवाल्यांच्याकडे आहे का चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्याकडे आहे? कोणावर तुमचा आरोप आहे ते सांगा. चळवळीतल्या कार्यकर्त्यावर आरोप अजिबात नाही, पोलिसांच्यावर आहे का? पोलिसांच्यावर प्रशासन नाही, पण आंदोलन होतात आणि ते संपतात कसे लगेच. आणि लगेच नाही म्हणताय. नाही, नाही. तुम्ही आंदोलन करताय कसं? आंदोलन करण्याचे प्रकार बरेच आहेत कसे आहे सांगा ना, ते तरी उघड करा ना. आणि त्या आंदोलनात बसतात आणि आम्ही येऊन पाठिंबा दिलेला आहे त्यांना, चांगला आहे म्हणून. आणि संध्याकाळी तर आंदोलन सगळं गेलेलं असते, मग त्याच्या चौकशी व्हाव्या. सांगा ना, तुम्ही बसला पाठिंबा दिला म्हणजे सांगा ना मग कोण आहे. त्या- ही सगळी बरोबर आहे काय भाऊ? ही सगळी बरोबर आहे, परंतु ह्याच्यात फायदा कोणाचा होतोय ते तुम्हाला पण आता फायदा कुणाचा होतोय आम्हाला घेणं देणं नाही. प्रशासनाने त्याची चौकशी करावं, जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करावी. जो चुकीचं आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. हो तर ते मग तुम्ही तिघात जरी तुम्ही वाद घालताय आणि ही धंदा सगळ्यात चालू आहे म्हणून मी तुम्हाला आता हे केलं. तुम्ही त्यांच्यावर आरोप करत अहो आम्ही काल उपोषण काय आहे? 2 नंबरवाले चळवळीतले कार्यकर्ते आहेत, त्यांचं 2 नंबरचा धंदा आहे. माझ्या पाहुणाचा आहे, माझा नातेवाईकाचा आहे, माझा चुलताचा आहे, माझा पुतण्याचा आहे. काय पोलिसांचं पण धरून चालला, पोलिसांच्यावर पण मध्ये काय जण पोलिसांच्यावर पण आरोप केलाय, पोलिसांचं पण चालू आहे म्हणून. त्यांचा एखादा पण पोलिसाचा कुठला धंदा नाही. हा काय त्यांच्या वडापच्या गाड्या त्यांनी गाड्या घेतल्या असतील ती काय असतात ती, पण 2 नंबरचं त्यांचं कोणतं धंदा असतं ती पण कोण सांगा ना. तुम्ही चळवळीतली काय एवढी जण आहेत ती. अहो पण ते काय म्हणतात माहितीये का, आम्ही कारवाया केल्यात, पण काही लोक अशी पण बोलतात की आमचं ते बाबा पाहुण्यात नाही, त्यांच्यावर कारवाई करतात, तो आमच्या कोण करतात. म्हणते असं? म्हणजे असं डिपार्टमेंटचं म्हणणं आहे हो. म्हणजे आपण आता आंदोलनाला बसलोय, ती गोष्ट आहे. अहो, भांडणं लावते ते आपल्याला कळतंय की, भांडणं लावायचा काय प्रश्न आहे? आंदोलन करतेच काय ना. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, वरिष्ठ अधिकाऱ्यांना एका ठिकाणी काहीतरी चाललेलं म्हणून अशी माहिती दिली होती. काय इकडे सर माहिती आहे ना? तर तिथं पत्रकारांची नावं सांगितली गेली. कोणाला? या 2 नंबरवाल्याला सांगायला पत्रकारांनी सांगितलं इथे कारवाई करा म्हणून. मग कोणावर जास्त विश्वास ठेवायचा का? पोलीस डिपार्टमेंटवर ठेवायचा का? चळवळीच्या कार्यकर्ते नेत्यावर ठेवायचा का? राजकीय नेत्यावर ठेवायचा? आता ह्याच्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की ह्याच्यात दोषी कोण आहे. नाही दोषीचा नाही, आता आम्हाला काय तुमच्या म्हणायचं प्रश्नाला आहे? तुमची नावं कुणाला सांगितली? 2 नंबरवाल्याला सांगितली, पोलीस डिपार्टमेंटमध्ये. म्हणजे ह्याच्यात खरा दोषी कोण आहे? अध्यक्ष ऐका, आम्हाला काय म्हणायचं आहे, पोलीस डिपार्टमेंटमध्ये सगळेच खराब आहेत असे नाही, चळवळीचे सगळेच खराब आहेत असे नाही, नाही, नाही. पत्रकारित सगळेच खराब आहेत असे नाही. एखादा दुसराच असतो. बरोबर आहे. आंब्याची पेटी जेव्हा आपण घेतो ना तेव्हा एखादाच आंबा खराब असतो, पण तो आंबा लवकरात लवकर साईडला काढला तर ठीक, नाही तर बाकीचे पण खराब होतात. ही त्यातला तुमचा प्रकार झालाय. जबाबदारी आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे. हा, आता मी डिपार्टमेंट मधला मगापासून तेच असेल, पत्रकारांच्यातला असेल किंवा चळवळीतला असेल, जो आंबा नसलेला आहे त्याला उचलून बाजूला टाकण्याची जबाबदारी आपण घेऊया. अहो, अध्यक्षांनी तोच मुद्दा घेऊन सांगितलं हा. की तुम्ही सगळ्यांनी घेऊन एकत्र काय हे केलं पाहिजे. केला पाहिजे ना. एकत्र आलंच पाहिजे, त्याशिवाय एकत्र इकडे येऊन- बसणारच एकत्र नाही. येणं एकाने हाच करून मुद्दा माझा आहे दोघांनी पहिला. होणारच नाही. बरोबर आहे का? तुमचा एकत्र येण्यासाठी तुम्ही सगळ्यांना, सगळे चळवळीचे कोण पण असतील, हा. सगळ्या संघटना, एक संघटना नाही. नाही म्हणून तर आम्ही सांगितलं ज्याला ना. यायचं नसेल तिथं ओळखून जायचं की काय आहे. ज्याला यायचं नसेल तिथं ओळखून जायचं की हो बाबा असं असं आहे. साहेब त्यांनी कालपासून बसले आहेत. आज डिपार्टमेंटला आम्ही सांगितलंय आम्हाला 2 दुकानाची कारवाई नको आहे आणि आम्हाला सगळं बंद पाहिजे आहे. ते तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे.
आहे